नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे कचऱ्याने घेतला अचानक पेट. अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी भागात एका खाजगी जागा पत्र्याचे कंपाऊंड असलेले शेडच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात झाडे कचरा गोळा झाला होता व बाहेरील बाजूस कचरा येथे टाकू नये असा फलक लावून सुद्धा नागरिक येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात. यामुळे आज दुपारी 3च्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. नागरिकांनी ताबडतोब अग्निशमन दल यांना फोन केले असता एक सोडून 2 गाड्या येऊन आग आटोक्यात आणली. काही दिवसावर श्री मच्छिंद्रनाथ यांचा उत्सव आहे. या मंदिर भागात मोठ्या उत्साहात कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या भागात मंडप टाकण्यात आले होते. यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. वेळेवर अग्निशमन दल येऊन आग आटोक्यात आल्यामुळे कुठे नुकसान झाले नाही. अग्निशमन दल वेळेवर आल्यामुळेच नागरिकांनी दोन्ही गाडीतील कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. हे अत्यंत दुर्दैवी आहे की आंदोलनाची भूमिका घेणं आणि आंदोलन पुकारणं या पलीकडे जाऊन कुठल्याही लोकप्रतिनिधींनी फील्डवर येऊन ट्रॅफिक डायव्हर्जन झालं कसं पाहिजे, ट्रॅफिक डायव्हर्जन मध्ये कुठं चूक होते का, कोणीच पाहायला तयार नाही. कोणाला तरी उतरावं लागेल. त्याच वेळ माझ्यावाली मी जरा महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये व्यस्त होतो आणि मग आता आज जेव्हा मी घरी चाललो होतो लोणीला, तेव्हा मी विचारला हा प्रश्न, का एवढी जाम लागू राहिली रोज राहुरीमध्ये. तर ते काही खड्डं पडलं होतं, ते बुजवलं नव्हतं. तेव्हा JCB बोलवला, रोलर बोलवला, तर खड्डे बुजवला, तर ट्रॅफिक सुरळीत चालू झाली. ट्रॅफिक डायव्हर्जन कशी केली पाहिजे, डायव्हर्ट केल्यानंतर होमगार्डची आवश्यकता आहे. होमगार्डची उपलब्धता नाही, कोणी कोणाला ऐकायला तयार नाही, जो तो आपल्या मनमानीने पुढे गाडी घालतो, अशी शिस्त लागू शकत नाही. आता मी त्यांना सांगितलं 2 दिवसामध्ये होमगार्डचा शोध घ्यायला. होमगार्डच्या पगाराला जर पैसे नसतील तर मी व्यक्तिगत 5-6 लाख रुपये खर्च करतो पगारावर आणि लोकांना त्या होमगार्डचं ऐकावं लागेल. ट्रॅफिक डायव्हर्जन जर व्यवस्थित करण्यात आलं तर ट्रॅफिक जाम होणार नाही. रस्ता होऊ राहिला, डोळे पुढे होऊ राहिलं, डांबर पडून राहिलं, रस्त्याची गती आहे, पण लोकांची गैरसोय न होता रस्ता होणं हे पण तितकंच गरजेचं आहे. तर तीच भूमिका माझी आहे. आता आम्ही जमिनीवर उतरलेलो आहोत, फील्ड उतरलेलो आहोत. कधी कधी काय असतं, आपण लोकांना संधी देतो पहिलं काम करायची. ज्याला लोकांनी निवडून दिले अपेक्षेने त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. आता निवडून आलेला माणूस करत नसेल तर पडलेल्या माणसाला काहीतरी करावं लागेल, म्हणून मी लागलो कामाला. तर राहुरीची जनतेला विनंती आहे की थोडं संयमाने घ्या सगळ्यांनी. जे होमगार्ड आपल्याला ट्रॅफिक डायव्हर्जन देणार आहे त्या ट्रॅफिक डायव्हर्जनच्या अनुसार आपण गाडी वाहतूक सुरळीत करावी. सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करा. कोणाच्या एकट्याचा घराचा रस्ता नाही, माझ्या एकट्या घराचा रस्ता नाही. पण जर तुम्ही सगळेजण एकमेकाला सहकार्य करून राहिलात तर रस्ता लवकर पूर्ण होईल आणि येणाऱ्या जाणाऱ्याची गैरसोय होणार नाही. ही आपल्या चॅनलच्या वतीने नम्र विनंती करतो. राहुरीचं सदैव प्रेम हे आमच्या परिवारावर राहिलेलं आहे आणि म्हणून त्या विश्वासाने मी सांगतो की राहुरीची जनता माझं ऐकेल आणि सगळ्या ठेकेदारांना सहकार्य करून आपल्याला पुढे जावं लागेल. धन्यवाद. अहिल्यानगर प्रतिनिधी सागर सब्बन. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.